नक्कीच शेवटाकडे येऊया, पण त्याआधी ऑडियन्समधनं एक दोन प्रश्न घेऊयात. डीसीएम सर, माझा एक छोटा प्रश्न आहे. आज आमच्या विजनमध्ये चंद्रशेखर बावनकुळे जे आले होते आणि त्यांनी काही प्रश्नांना उत्तर देत असताना असं म्हटले की वेगळ्या विदर्भात काय बावनकुळे सर आले होते आमच्याकडे आणि त्यांनी काही प्रश्नांची उत्तर देत असताना एक प्रश्न असा होता वेगळ्या विदर्भासंदर्भातला, जी भाजपची भूमिका होती याआधी. तर त्यांनी असं सांगितलं की आमचा आजही ती भूमिका आहे ऍक्टिव्ह, आमचा आजही त्याचा विचार सुरू आहे आणि पक्षाची तशी भूमिका आहे. पण या उलट शिवसेनेचं कायम विदर्भावर प्रेम राहिलंय, अखंड महाराष्ट्रावर प्रेम राहिलंय. तर आता शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून तुमचं याच्याकडे कसं पाहता तुम्ही? माझं म्हणणं एकच आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. आज विदर्भामध्ये तुम्ही पूर्वीची परिस्थिती बघा आणि आताची परिस्थिती बघा. आज नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग गेम चेंजर झालाय. आज इथला शेतकरी 3 दिवसांनी मुंबईत पोचायचा, आज सकाळी निघालेला शेतमाल संध्याकाळी पोचतोय. 7-8 तासात इथला माणूस तिकडे पोचतोय. इकडे गडचिरोलीपर्यंत, विदर्भातच आहे ना गडचिरोली, आज बघा ना किती विकास होतोय. आणि माझं म्हणणं एकच आहे की संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. म्हणजे सर्व भागाचा समतोल राखला गेला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. शिंदे साहेब, तुम्ही मध्ये असा निर्णय झाला की महायुतीमध्ये एकमेकांमधले पक्ष प्रवेश करायचे नाही, म्हणजे भाजपमधले तुम्ही घ्यायचे नाही किंवा शिवसेनेतले भाजप घेणार नाही. मात्र मागच्या आठवड्यात अशा प्रकारचे पक्षप्रवेश झाले, मग त्याला स्थगिती दिली. असं बघायला मिळतंय का की कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिका जिथे तुमचा बालेकिल्ला आहे तिथे भाजप स्वबळावर लढेल, तुम्ही स्वबळावर लढणार? याच्यावर आमची चर्चा झाली मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आणि ते जे काय अगोदर काय झालं होतं त्याच्यावर पूर्ण पडदा पडलेला आहे. आणि आता आम्ही महायुती म्हणून लढण्याचाही आमची भूमिका आहे. शेवटी बघा, केंद्रामध्ये NDAचं सरकार म्हणजे महायुती आहे, राज्यामध्ये महायुती आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुती असेल तर डेव्हलपमेंटसाठी कुठलीही अडथळा येत नाही, अशी भूमिका माझी आहे. आणि महायुती म्हणून आम्ही येणाऱ्या ज्या काही महापालिकाच्या निवडणुका आहेत त्या लढवून त्या भागाचा विकास, प्रत्येक शहराचा विकास झाला पाहिजे, ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून मी एक सांगतो की छोट्या छोट्या शहरांना पण विकासाचं म्हणजे चालना मिळाली पाहिजे. यासाठी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस होता, त्यावेळेस नगर विकास विभागाच्या माध्यमातून आम्ही जवळपास 400 शहरं आहेत छोटी मोठी, त्या सगळ्यांना नमो गार्डनसाठी 1-1 कोटी रुपये दिले. छोटी छोटी गार्डन होतील, लोकांना विरंगुळा होईल, कारण सगळ्या शहरांची कॅपॅसिटी नसते. त्यांना रस्त्यांसाठी, दिवाबत्तीसाठी, पाणीपुरवठा योजनेसाठी, भुयारी गटार योजनेसाठी, गार्डनसाठी, खेळाला मैदानासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून मी प्राधान्य देत असतो. तुम्ही आत्ता नमो गार्डनबद्दल म्हटलं, सातत्यानं तुमच्यावर तुमची जी नरेंद्र मोदी किंवा अमित शहांची जी जवळीक आहे त्याला घेऊन बरीच टीका विरोधक करत असतात की तुमचा पक्ष ते चालवतात, अशा पद्धतीचा त्यांचा आशय असतो. त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नाहीत आणि काम करतो त्याची जळफळाट आहे. मी मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम करतो तेव्हापासून त्यांची जळफळाट आहे आणि जळजळ मळमळ काय थांबत नाही. मोदीजी त्या देशाला पुढे नेत आहेत. ऑपरेशन सिंदूरवर पण टीका केली. अरे पाकिस्तानला धडा शिकवला, त्याच्यावर तुम्ही सैनिकांच्या